गेम बघ कोणती गोष्टी मनापासून खेळता आणि टाइमपास पाहिजे. वेलकम टू द व्लॉग डेली व्लॉग्स. आज डे 4 आई थिंक सो, मतलब वेनसडे का व्लॉग आज नाही, आज थर्सडे मतलब फ्रायडे को देखोगे. हां, तुम्हाला शिडोबात कसं असतं तसे शिडो व्लॉग्स बघायला भेटतात. पिछले 30 मिनट जल्दी आया हूँ कॉलेज में, 30 मिनट ठीक है. ऐसे ही आ गया क्योंकि नींद आ रहा था. अगर मैं बेड पे रहता तो नींद आ जाता मेरे को, तो मैं आ गया. लाइट ही नहीं है कॉलेज में, पता है. और पूरे पुणे में पता नहीं, पिंपरी में बहुत सारे कॉलेज को छुट्टी, बस हमारे कॉलेज को नहीं है. हमेशा का बात है. अब यहाँ हम आए, आज मेरे को लगता है कुछ फैकल्टी आएंगे नहीं. उनके उधर बारिश होगा कि हमारे बारिश हुआ इसलिए आने आ पाए. अगर बच्चों के इधर बारिश होगा और बोले कि पानी आया था, तो उनके उधर पानी नहीं आता बाबा, बस फैकल्टीज के पास पानी आएगा. बराबर कि नहीं? मेरे को पता है भाई. 2-3 फैकल्टीज आएंगे और बोलेंगे हम लोग को पानी था, आ नहीं पाए, लेट हो गया. बट हम अगर बोले कि पानी था तो वो कैसे जवाब पाएगा? तुम्हारे यहाँ तो पानी हमारे इधर पानी, मैं भी वही रोड से, हम भी वही रोड से आए हो. पूरा सूखा था, पूरा खंडर था, राजस्थान था भाई बोल लेंगे. तुमचं म्हणजे लेकरून, आमचं म्हणजे कार्ट. बरोबर. आम्ही एक्झाम्पल देतोच बघा. असतो डायरेक्ट लाईन सिद्धांत सर बघताय, तुम्हाला दाखवतो सर कोण बोलतोय. नाही, सिद्धांत सर येतील मी सांगतोय, पण सिद्धांत सरला दाखवतो मी की कोण नाही येणार आणि कोण तो कारण देणार, ते सिद्धांत सरला मी दाखवतो. सिद्धांत सर सुनामी येऊ तुफान, सिद्धांत सर कॉलेजला येणार आहेत. नाही चालेल तर नाही येणार सर. नाही आलं तर मग चला आपण पण जाऊ, बंक मारू. मी बंक बिंक मारत नाही भाई, नको बाबा. आधीच अटेंडन्स कमी आहे. नाही दिसत आहे. हा आता दिसते. शर्ट मग मी आता रोज भाऊंच्या ब्लॉग मध्ये दिसणार, फेमस होणार. आजचा बघितलं का? काय 9 वाजता टाकला. काय कालचा ब्लॉग आज टाकला. आज नाही भाऊ पडला तो ब्लॉग. पडलाय बघ, 9 वाजता रोज पडतो. आता बघतो मग फॉलो करा, सबस्क्राईब करा. हार्दिक तो आला जाऊन तिकडून. कुठे गेला? जाऊन आलं एका दिवसात? पूर्ण झालं काम? 2 दिवसात काम केलं बरं, लगातार केलं का काय? नाही, 1 दिवस सर आपली मीटिंग केली. प्रोडक्ट हा, कोणतं होतं प्रोडक्ट? खूप प्रोजेक्ट आहेत. आउटपुट काढलं का? हा, दाखवतो ना. सगळे क्रिकेटचे प्रोडक्ट. किती बोलला? किती बोलला पैसे? बोललो ना भाई, सांगतो तुला. तिच्या आई. लाखों की बात करके आया हूँ, मुझे भी पता है. कंपनी एक स्टुडिओ आहे. होय, कोणी घातलं तुला? कंपनी फ्रेंडशिप. छोट्या बहिणीने छोट्या बहीण. आता तर हेच केलं. तू ह्या लोकांच्या ऑफिसला गेलता का त्या दिवशी? त्या लोकांच्या ऑफिसला गेलो. बोललो, लोक सगळे प्रोडक्ट बघितले. इथं त्यांचं ब्रँच पण आहे वाकडमध्ये. ओके. प्रॉडक्ट आणला, बरं मला प्रोडक्ट आण, फोटो काढ आणि खेळायला आमच्याकडे देऊन ठेव. मॅट बॉक्स करून घेतलं. हा काय? हा, मग बघू आता काय होतं. विष्णू पण घेतं. ओके, असं घेतंय का तू? स्टुडिओ मधून घेतलं. ते जायचं याचा खर्च त्यांनी केला का? सगळं जायचं तिथला स्टेचा. काय काय गेलो, मजा केली का? मजा आली. एकटा होता का पण? एकटाच होता का? हा, एकटाच होतो. जास्त शेडिंग करायची का कमी करायची? असली पोर्ट्रेट शेवटी सर माझ्या मनातलं बोलूनच टाकलं. सरांना मेहनत कमी म्हणून शांतनुला पकडलं. माझ्यासारखं स्मार्ट दिसणार असतं किती टाइम गेला असतो सरांना. कोण टाकून तुझ्यासाठी फक्त एक अंडा बनवायचं बस. इकडे कांडा, इकडे कांडा, इथे कांडा. सेम. तू जेवलेलास ना तुझ्या झोपला तिकडे. कुठलं हाडूक बाहेर आले ना? हाडूक ते चैतन्य पाटीलचे ब्लॉग्स बघायचं तू.
सपोर्ट सिस्टम आदित्य दादा के अजित दादा के पीए आधी दादा बोलले, अजित दादा बोलले. किती मग तुम्ही आमदार केलं किती सीट लावणार ते पण सांगा मला. टाइम आहे अजून त्याला. किती आमदार उभे करणार थोड्या वेळाने सांगतो हे पर्सनल गोष्टी अशी स्ट्रॅटेजी 11 येणार त्यांची येणार कसं काय ते म्हणले मला बस फक्त 11 मध्ये हे असे तुम्हाला खाजगी बातमी नाही का, असं तुम्हाला leak करत नाही बाहेर. तुम्हाला पुढच्या वर्षी मला थोड्या वेळाने वाटतं बोलतो तुम्हाला ब्लॉग मध्ये का नाही घेत रे तुझ्या कधी नाही काय घेतलं म्हणायचं ते म्हणू दे. मी इथं उभा आहे ना तर मी इथं उभा आहे. संपला विषय हम है विषय खोल हम है इसलिए हमारे कुठं पटकन असं द्यायला ये पटकन कार्टून का आज कार्टून बनने जा रहा है. नाही ना तिला नाही तिचा काय संबंध मला नाही. उभं करायचं. पहिले माझं एकट्याचं मग तुझं पेज कमी पडेल तिला एकाच ठिकाणी बघ एकच बघ. ए कुठे डाग आहे माझे इथे की इथे बघ ना ह्या घालावर थोडंसं नाही दिसणार डाक दिसतंय. मला माहिती लेफ्ट साईड मध्ये भारी आहे नाही काढलं मी पण साईडचा बेस्ट फ्रेंड आहे, आदित्य पण आहे, पण तो थोडासा लांबचा फ्रेंड आहे. जरा लांबचा फ्रेंड आहे पण आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड एक परत जर असं बोलला ना सांगतो त्याला कोण येतो. आम्ही कसे दिसतोय साईडपेक्षा चांगले दिसतोय का काही तास नाही साईड छान साईड दिसते. छान दिसतो आमचं सांगा त्यांचं तिकडे बघा आता फोटोशूट चालू आहे. ती साईडची बहीण आहे तिकडे, साईड पण आहे हे बघा. त्या ब्लॉग मी त्याचा ब्लॉग काढत होतो पण त्या सरांनी आम्हाला घेतलंच नाही. तर काहीतरी सांगतोय सर यू कॅन टीच. याला कॅरिकेचर म्हणतात. हे रिअलिस्टिक आणि थोडंसं व्यंगात्मक असतं. व्यंगात्मक म्हणजेच कॅरिकेचर असते. कॅरिकेचर लाईक त्याच्यात रिअल टचही असतो आणि कॅरेक्टरचा पोर्ट्रेटही असतं. बट ते थोडंसं व्यंगत्वाच्या हिशोबाने असतं. लाईक प्रत्येक कॅरेक्टरचं एक काहीतरी स्पेशल पॉईंट असतो. लाईक त्यांचे डोळे मोठे असतात, नाक छोटा मोठा असतं. लाईक बट काढताना पोर्ट्रेटचा विचार करावा लागतो. पोर्ट्रेट आणि पर्टिक्युलर पोर्ट्रेट नाही बट लाईक कार्टूनसुद्धा, म्हणजे कार्टून आणि पोर्ट्रेट दोघांचा मिक्सचरली विचार करावा लागतो कॅरिकेचरमध्ये. लाईक त्याच्यामध्ये कॅरेक्टरही यायला पाहिजे आणि त्याचा लाईक त्याला एक जस्टिस पण भेटायला पाहिजे. लाईक एक वाटायलाही पाहिजे की ते तेच आहे. एकदम मोस्टली असंही होतं की कॅरिकेचर काढायला जाते वेळेवर कॅरेक्टरही चेंज होऊन जातं. राईट. सो तो एक फील येतो कॅरिकेचरमधून की हा तोच आहे. अँड कॅरिकेचर काढताना लाईन्सचा जरा खूप जास्त विचार करावा लागतो की थोडी जरी लाईन चुकली तरीही त्याच्यातून कॅरेक्टर चेंज होत जातं. राईट. आणि एक जेस्चर शेवटपर्यंत पाळावं लागतं. एक कंटिन्यू ठेवावं लागतं. ते एक जेस्चर असतं आहे ते शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्यू ठेवावं लागतं आहे. एक ते जेस्चर शेवटपर्यंत जरा सांभाळून ठेवलं ना तर बरोबर आपण जे माइंडसेट करून स्टार्ट करतो ना तर ते बरोबर ते साध्य होतं. सो असं नाही की कॅरिकेचर खूप अशा कमी लाईन्समध्येच बनवलं जात आहे. लाईक डिपेंड्स करते की आर्टिस्ट काय विचार करतो. इट्स ओवरऑल थिंक अबाउट लाईक अ कॅरेक्टर. काय कॅरेक्टर आहे. सो मोस्टली कोणते जेस्चर्स जास्त लक्षात ठेवायला लागतात. लाईक जेस्चर जे असतात ना ते कसे असतात की प्रत्येक माणसाचं एक पर्टिक्युलर जेस्चर असतं. म्हणजे त्याचा एक ओरा त्या जेस्चरमध्ये लपलेला असतो. ठीक आहे. काही वेळेस असे होते की 4 लाईनीमध्ये सुद्धा आपण त्याचा ओरा आपण पकडू शकतो. जसं की इथे ह्या कॅरिकेचरच्या स्टडीमध्ये जर विचार केला तर ह्याचे दात एकमेकांवर ओव्हरलॅप होते. सो ते तिथे टाकले. थोडेसे दात अजून जरा मोठे केले. तर असं ते एक ऑब्झर्वेशन असते की जे आपण काम करताना ते ऑटोमॅटिकली दिसून येते आर्टिस्टला जो कोणी त्याला बनवत असणार.
गेलतो सरांच्या केबिनमध्ये ते पोर्ट्रेट बनवलं ते ठेवायला, शैलेचं लेटर आणि बॅच हा पाहिलं ठेवून गेलं. डिझाईन केलं भाऊने आपलं. त्या दिवशीच केलेला, मला बोललेला तो, पण सर बोलले की 2 दिवस थांब, आपण वाट बघू डिस्कस करू. बे जर्प ते नाही बोलला. तो की फ्रेम नीट नाही दिलं तर तेच होणार ना गाना. अभी मस्त. अरे यार इधर आवाज कॉलेज से आके अभी क्या करूँगा, आराम मस्त 1-1.5 घंटा आराम करके फिर मैं अपने असाइनमेंट्स वो पूरे करूँगा और उसके बाद स्ट्रीम होगा और स्ट्रीम के बाद सो जाएंगे. यही करना है रोज़, बाकी कुछ हो रहा ही नहीं ज़िंदगी में. ऐसा नहीं बोलूँगा, बहुत कुछ करने वाला हूँ, वो भी बहुत कुछ दिखाने वाला हूँ आपको. तब तक आज ब्लॉग को लाइक नहीं किया तो ब्लॉग को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो और बाकी है ज़िंदगी में चालू है सब कुछ. दूसरी बात भाई, कुछ अभी मैं बोल नहीं सकता ज़्यादा कुछ चीज़ें हैं, नहीं तो फिर वापस रेड पड़ती है अपने पर कि ये क्यों बोला वो क्यों बोला. तो समझ जाओ किस बारे में अगर मैं बोल रहा हूँ. तो होप कंटेंट दूंगा और अच्छा. मुझे पता है मैं 100% नहीं दे रहा हूँ खुद, और जल्दी दूंगा. बहुत सारी चीज़ें जो मैं दिखा नहीं सकता ऑन कैमरा, अगर वो चीज़ दिखाए तो आपको बहुत पसंद आएगा. लेट्स सी. जैसे जैसे मतलब मैं फ्रेंडली होता हूँ कैमरे से, और मैं हूँ वैसे फ्रेंडली, ऐसा नहीं कि नहीं हूँ, बट मुझे तभी भी ऐसे अकेला रहूँगा ना तो शर्म आता है पब्लिक प्लेस में. अगर ये लोग दोस्त साथ में तो शूट करने कुछ नहीं लगता है. तो आई होप कि मैं जल्दी इम्प्रूव करूँ, जल्दी आपको एक क्वालिटी कंटेंट दूँ. क्वालिटी कंटेंट अभी देखो, मैं सिंपल एडिटिंग कर रहा हूँ व्लॉग्स के लिए, मैं ज़्यादा मेहनत नहीं ले रहा हूँ. तो मैं क्योंकि मैं स्ट्रीम भी करता हूँ, ब्लॉग पे भी ज़्यादा टाइम इन्वेस्टमेंट करूँगा तो मैं पढ़ाई कब करूँगा ऐसा भी, तो मुझे इसके साथ पढ़ना भी है. तो आई होप थोड़ा आप अंडरस्टैंड करते हो मुझे तो अच्छा होगा. इफ़ यू अंडरस्टैंड मी. सो हाँ, मुझे एक आदत है कि मैं जानबूझ के अरे जैसे कि किसी ने कुर्ता पहना हो तो मतलब अरे कुतरा क्यों पहना, ऐसे बोलता हूँ कुर्ते की जगह. तो ऐसे आई अंडरस्टैंड को आई अंडरवेयर यू. सो बस इतने, अभी आराम करता हूँ और उठने के बाद आपसे बात करता हूँ. कि हाँ, ये दूसरी टाइम वापस मेरे साथ हो रहा है. आज जितने भी बाद में शाम को बनाया, यहाँ तक आया घर तक, और फिर मैं खाने वगैरह गया था, जितना शूट किया वापस गायब हो गया. तो पता नहीं ये क्या दिक्कत है. अगर किसी को पता होगा कि आईफोन के साथ ही ये दिक्कत होता है क्या, तो ये चीज़ मेरे को बता दो ज़रूर. और मैं जानबूझ के फ्रंट कैमरे से शूट कर रहा हूँ, तो मुझे पता नहीं यहाँ पे देखने की, यहाँ पे क्योंकि मैंने फ़ोन चार्जिंग पर रखा है और ट्रांसफ़र भी हो रही थी फाइल, उसके साथ ही मैं शूट भी कर रहा हूँ. एडजस्ट कर लो, बोलना मत कहाँ देख रहा है. तो बस इतना ही. अभी मैं स्ट्रीम करूँगा 8 बजे और उसके बाद सो जाऊँगा या फिर असाइनमेंट्स करूँगा. अगर कुछ होगा तो वो दिखा दूँगा आपको स्ट्रीम पे, इस पे व्लॉग में या फिर स्ट्रीम पे. तो अगर आप स्ट्रीम देखने नहीं आते हो तो याद दिलाता हूँ कि मैं रोज़ 8 बजे स्ट्रीम करता हूँ. मोस्टली मैं अभी GTA 5 RP5M सर्वर्स पे, TLRP सर्वर पे कर रहा हूँ. और दूसरी बात, मैं वैलो ज़्यादा खेलता हूँ. ऑलमोस्ट GTA RP कंप्लीट होने के मैं वैलो ही ग्राइंड करने वाला हूँ. बस एक ही गेम है जो मज़े करते रहूँगा लाइफ टाइम, आई थिंक सो. तो जुड़े रहिए चैनल के साथ विद स्ट्रीम्स एंड व्लॉग्स. दैट्स मतलब इतना ही है आज के लिए बोलने के लिए, बस बाकी कुछ नहीं. थैंक यू.